हॅलो स्टुडंट्स, मी तुम्हाला आता क्लास 12 चॅप्टर नंबर 4 थर्मोडायनॅमिक्स यातले प्रिव्हियस इयर न्यूमरिकल डिस्कस करणार आहे, जे महाराष्ट्र स्टेट बोर्डसाठी विचारले गेलेले होते. व्हिडिओचा पर्पज एवढाच आहे की न्यूमरिकल्स किती सिंपल असतात हे कळावं, या हिशोबाने हे व्हिडिओ बनवला गेलेला आहे. हे न्यूमरिकल्स रिपीट होतील असं मी कुठेही म्हणत नाहीये, तेव्हा नीट समजून घ्या. अशा प्रकारचे न्यूमरिकल्स आपल्याला टेक्स्टबुक मधनं बघून प्रिपेअर करायचंय. त्याचं टेन्शन न्यूमरिकलचं तुम्ही घेऊ नका. आता बघा, पहिलं न्यूमरिकल आपण बघूया. द इनिशियल प्रेशर अँड व्हॉल्यूम ऑफ अ गॅस एनक्लोज्ड इन अ सिलेंडर आर 2 × 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. म्हणजे आपल्याला प्रेशर दिलंय आणि 6 and 6 × 10⁻³ मीटर क्यूब रिस्पेक्टिव्हली. म्हणजे हा व्हॉल्यूम आहे. 6 × 10⁻³ मीटर क्यूब हा व्हॉल्यूम झाला. इफ द वर्क डन इन कंप्रेसिंग द गॅस ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर इज 150 जूल. म्हणजे वर्क डन दिले W. फाइंड द फायनल व्हॉल्यूम ऑफ अ गॅस. फेब्रुवारी 22 2 मार्क्ससाठी आपल्याला हे विचारलेलं आहे. आता काय दिलंय बघा, गिवन P इज इक्वल टू 2 × 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. इनिशियल व्हॉल्यूम VI इज इक्वल टू 6 × 10⁻³ मीटर क्यूब असं त्यांनी दिलंय. वर्क डन इज -150 जूल असंही दिलेलं आहे. So let us go ahead with the next thing. So W is equal to P into VF minus VI over here. So we will get find VF minus VI is equal to W upon P. So VF is equal to VI plus W upon P over here. So this will become 6 × 10⁻³ plus minus 150 divided by 2 × 10⁵. जस्ट सबस्टिट्यूशन आहे. तर आपल्याला फायनल व्हॉल्यूम किती मिळतोय बघा, 6 × 10⁻³ आता 150 डिवायडेड बाय 2 म्हणजे 75 आणि 10⁵ वरती गेले की ऍडजस्टमेंट नंतर दिस विल बिकम 0.75 × 10⁻³. त्यामुळे फायनल व्हॅल्यू विल बिकम 6 - 0.75. सो दिस इज 5.25 × 10⁻³ मीटर क्यूब. येतंय का लक्षात? जस्ट सिंपल सबस्टिट्यूशन करून आन्सर काढलेला आहे. फक्त आपल्याला फॉर्म्युले यासाठी माहिती असणं गरजेचं आहे. हे बघा, न्यूमरिकल काय आहे, अ सिस्टम रिलीजेस 125 किलोजूल ऑफ हीट while 104 kilojoule of work is done on the system. Calculate the internal energy of the gas. जुलै 22 2 मार्कासाठी विचारलेलं आहे. म्हणजे त्यांनी काय दिलंय, Q दिलेला आहे आपल्याला 125 किलोजूल आणि वर्क डन W दिलेलं आहे 104 किलोजूल. आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे इंटरनल एनर्जी म्हणजे U कॅल्क्युलेट करायचं आहे. तर Q, W आणि U या सगळ्यांना जोडणारा फॉर्म्युला आपल्याला माहिती पाहिजे. तर पहिले स्टेप गिवन Q इज इक्वल टू -125 किलोजूल आणि W इज इक्वल टू -104 किलोजूल. आता हे निगेटिव्ह साईन का आलं हे लक्षात घ्या, कारण सिस्टम रिलीजेस द एनर्जी म्हटलेलं आहे म्हणून हे निगेटिव्ह आलं आणि वर्क इज डन ऑन द सिस्टम म्हणून वर्क निगेटिव्ह आलेलो आहे. आता फॉर्म्युला काय आहे डेल्टा यू साठीचा, तर Q इज इक्वल टू डेल्टा यू प्लस W. इथे हीट रिलीज ऑर गेन, नंतर डेल्टा यू म्हणजे चेंज इन इंटरनल एनर्जी अँड W इज अ वर्क डन ऑन द सिस्टम ऑर बाय द सिस्टम. मग डेल्टा यू विल बिकम Q minus W. So let us carry out a substitution. -125 minus of -104 is equal to -125 plus 104 is equal to -21 किलोजूल. तर निगेटिव्ह साईन जे आहे याचा अर्थ एवढाच आहे की इंटरनल एनर्जी
डिक्रीज झालेली आहे. सो इंटरनल एनर्जी ऑफ द गॅस डिक्रीजेस बिकॉज हीट इज रिलीज, सो देअरफॉर इंटरनल एनर्जी हॅज डिक्रीज. हाच त्याचा अर्थ आहे. आता अजून एक प्रॉब्लेम बघा. या प्रॉब्लेम मध्ये पहा कसं दिलंय त्यांनी आपल्याला. सेम प्रॉब्लेम आहे. 104 जूल ऑफ वर्क इज डन ऑन सर्टन वॉल्यूम ऑफ अ गॅस. इफ द गॅस रिलीजेस 125 kilojoule of heat, calculate the change in internal energy of the gas. फेब्रुवारी 23 2 मार्कासाठी विचारलेलं आहे. आयडिया सेम आहे. 104 किलोजूल ऑफ वर्क इज डन हे फक्त त्यांनी आधी दिलेले. आता जुलै 22 आणि फेब्रुवारी 23 प्रॉब्लेम रिपीट झालेला आहे. फक्त सेंटेन्सेस चा सिक्वेन्स पुढे पाठी केलेला आहे. त्यामुळे सोल्युशन सेम आहे. येत आहे का लक्षात? कधीतरी असं रिपीट होतो, दरवेळेला रिपीट होतात असं नाही. आता या प्रकारच्या प्रॉब्लेम मध्ये जर नंबर बदलले तर प्रॉब्लेम बदलेल, तर आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करता आला पाहिजे. द नेक्स्ट वन. 1 mole of an ideal gas is enclosed in an ideal cylinder at 1 megapascal and 27 degrees Celsius. म्हणजे आपल्याला काय दिलंय की प्रेशर दिलेलं आहे आणि टेम्परेचर दिलेलं आहे. द गॅस इज अलाउड टू एक्सपांड टिल इट्स व्हॉल्यूम इज डबल्ड. म्हणजे फायनल व्हॉल्यूम हा इनिशियल व्हॉल्यूमच्या डबल आहे असं दिलेलं आहे. तर प्रत्येक सेंटेन्स मध्ये काहीतरी इन्फॉर्मेशन दिलेली असते मित्रांनो. आपल्याला ती इन्फॉर्मेशन एक्स्ट्रॅक्ट करून मॅथमॅटिकल फॉर्म मध्ये लिहिता आली पाहिजे गिवन म्हणून. सो कॅल्क्युलेट द वर्क डन इफ द एक्सपॅन्शन इज आयसोबारिक मीन्स प्रेशर रिमेन्स कॉन्स्टंट. आपण आता बघूया. गिवन P is equal to 1 megapascal which is equal to 1 into 10 raised to 6 pascal आणि N is equal to 1 mole. हा प्रॉब्लेम आपल्याला जुलै 23 ला विचारलेला आहे. VF is equal to double of initial म्हणजे VF is equal to 2VI आणि टेम्परेचर आपण केल्विन मध्ये कन्वर्ट करून घेतलं म्हणून T इज इक्वल टू 27 प्लस 273 इज इक्वल टू 300 केल्विन. बघा आपण कॅपिटल लेटर वापरलेलं आहे कारण हे ऍब्सोल्यूट टेम्परेचरचं सिम्बॉल आहे. मग आता पुढे काय होणार तर W इज इक्वल टू P इंटू VF मायनस VI. प्रेशर विल रिमेन सेम. सो P into 2 into VI minus VI. So work done becomes P times VI over here. Now according to ideal gas equation. बघा इथे आपल्याला VI ची व्हॅल्यू दिलेली नाही. मग आपण ते कसं कॅल्क्युलेट करायचं ते बघायचं. According to gas equation PVI is equal to N into R into T. आता N is equal to 1 mole दिला आहे. R आणि माहिती आपल्याला व्हॅल्यू ती स्टार्टिंगला दिलेलीच असते पेपर मध्ये. ती व्हॅल्यू इथे लिहायची. टी ची व्हॅल्यू 300 येणार. सो लेट अस कॅरी आउट अ सबस्टिट्यूशन. सो VI इज इक्वल टू NRT डिवायडेड बाय P. म्हणून इट विल बिकम W विल बिकम P इंटू NRT डिवायडेड बाय P. P विल गेट कॅन्सल. सो दिस इज इक्वल टू NRT. Since N is equal to 1, it will become simply RT. So W is equal to 1 into 8.314. ही R ची व्हॅल्यू आहे युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट ची मल्टिप्लाइड बाय 300. So you have to simply carry out a multiplication and adjust the decimal point. So this comes out to be 2494.2 joules. Decimal point adjust केल्यावर this will become 2.4942 kilojoules. तर 3 डिजिटने आपण डेसिमल पॉइंट शिफ्ट केलं आणि जूलला किलो जूल मध्ये कन्वर्ट केलेलं आहे. तर या सगळ्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की सिंपल सबस्टिट्यूशन टाइप न्यूमरिकल्स आपल्याला विचारले जातात. त्यामुळे न्यूमरिकल्सचं खरंच टेन्शन घ्यायची काहीही आवश्यकता नाही आहे. अजून मी असे काही चॅप्टरचे न्यूमरिकल घेऊन येणार आहे. तुम्हाला हे चॅनल आवडलं असेल तर तुम्ही शेअर करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. अँड थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ.